एकच मिनिट. ओके, वेलकम ऑल ऑफ यू आजच्या तुमच्या क्लासमध्ये. आज जर पाहायला गेलं तर आपण सब्जेक्ट घेणार आहोत डिफाईन द ड्रीम. पण तत्पूर्वी तुमची एक सुंदर अशी व्हिडिओ चालू करा, जेणेकरून तुम्ही एकदम परफेक्ट स्क्रीनवर दिसताना आणि प्रॉपर लेवलला तुम्हाला जे मी स्लाईड दाखवणार आहे त्या समजतील. आणि तुम्ही डायरी पेन घेऊन बसलेले असेल, मी अशी अपेक्षा करतो. कारण असं म्हणलं जातं, ज्यावेळेस तुम्ही डायरी आणि पेनवर घेतात एखादी गोष्ट लिहितात ना, तर ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असती. 3 वेळेस ती रीडिंग होती. एक सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही डोळ्यांनी पाहता, त्यामुळे डोळ्यांनी पण ऐकलं जातं, लिहिता त्याच्यामुळे हाताने पण ऐकलं जातं. आणि ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस तुमच्या तोंडाने पण ती गोष्ट ऐकली जाते. नाही तर काल रात्री काय खाल्लंय माणसाला लवकरात लवकर आठवत नाही. हॅलो, का रात्री काय खाल्लं ना हे माणसाला आठवत नाही. तर ही जी गोष्ट होणार आहे, हे जे डिस्कशन होणार आहे, हे तुमच्या लाईफमध्ये एक युटर्न आणू शकतं. तुम्हाला बसू शकतात. एखादा पॉईंट आवडला तर तो नोट डाऊन करा प्रॉपर ओके. तर मी तुमच्यासोबत एक पीपीटी शेअर करतोय. मला सांगा पीपीटी शेअर झाली का? झाली आहे शेअर? हात वर करू शकता तुम्ही पीपीटी जर शेअर झालेली असेल तर. ओके, चलो ग्रेट. गेट स्टार्ट. डिफाईन युअर ड्रीम. टर्न यू टू ड्रीम. आज आपला सब्जेक्ट आहे. या मीटिंगमध्ये असे लोक असतील ज्यांनी आत्ता सुरुवात केली असेल, काही लोक असे असतील ज्यांनी महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी, 5 महिन्यापूर्वी, 10 महिन्यापूर्वी सुरुवात केलेली असणार. पण डोंट वरी, तुमच्या आजच्या मीटिंगमधनं हे जे क्लिअरिटी ना ती पूर्णपणे येणार तुम्हाला की आजच्या मीटिंगचं सब्जेक्ट एकच आहे, तुमचे स्वप्न क्लिअर होणार. मग 10 सिक्रेट ऑफ सक्सेस. 10 सिक्रेट आहेत सक्सेसचे. किती किती लोकांना ऐकायचे? हॅलो, किती लोकांना ऐकायचे? चलो गुड. तर फर्स्ट ऑफ ऑल, सेट ड्रीम्स गोल. म्हणजे असं म्हणलं जातं, सपने वो नहीं होते जो नींद में आते. हॅलो, सपने वो नहीं होते जो नींद में आते, सपने तो वो होते हैं जो नींद ही नहीं आने देते. ज्यावेळेस तुमचे सेट ड्रीम्स आणि गोल जर हे क्लिअर असतील ना, स्वप्न आणि तुमचे गोल्स हे जर क्लिअर असतील तर ते पूर्ण होणार. जसं जर पाहायला गेलं तर एक उदाहरण देईन तुम्हाला मी. तुम्ही इथं, बालेराव सर, तुम्ही इथं, तुम्ही एका रेल्वे स्टेशनवर थांबलेत. कुठे थांबलेत? रेल्वे स्टेशनवर. आणि त्या रेल्वे स्टेशनला जर पाहायला गेलं तर रेल्वे स्टेशनवर थांबल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच नाही कुठं जायचंय. हॅलो, तुम्हाला माहितीच नाही कुठे जायचंय. तर तुम्ही कोणत्या ट्रेनमध्ये बसता तुम्हाला कळणारच नाही. तुम्ही कोणत्या ट्रेनमध्ये बसता. असे काही लोक आहेत जिंदगीमध्ये, ते कोणत्याही ट्रेनमध्ये बसतात. मग त्यांना माहितीच नाही, क्लिअरिटीच नाही, फक्त रेल्वे स्टेशनवर जाऊन उभं थांबलेले आहेत. आणि कोणत्या ट्रेनमध्ये बसायचं हे त्यांना माहिती नाही. का बरं माहिती नाही माहिती का? कारण क्लिअरच नाही मला जायचं कुठे. काय क्लिअर नाही? आयुष्यात ज्यांचे ध्येय नाही, आयुष्यात ज्यांचे ध्येय नाही, तो नेहमीच दुसऱ्याच्या ध्येयासाठी काम करत असतो. आज जर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जर काम नाही केलं तर येणाऱ्या काळात किंवा आत्ता पण तुम्ही दुसऱ्यांसाठी काम करणार. आणि ज्या व्यक्तींचे ध्येय असतात ना, ते व्यक्ती स्वतःसाठी काम करतात. कोणासाठी काम करतात? स्वतःसाठी काम करतात. मग त्याच्यामुळे जायचं कुठे हे मला माहिती पाहिजे. ज्यावेळेस मी डायरेक्ट सेलिंगला सुरुवात केली होती, बिझनेसला सुरुवात केली होती ना, तर मला हे क्लिअर कट माहिती क्लिअर करून दिलं माझ्या सिनियरनी, की तुला जायचं कुठे विशाल. मी आजची मीटिंग तुम्हाला त्याच्यासाठीच आहे, की तुम्हाला जायचं कुठे याचं डेस्टिनेशन तुम्हाला आजच्या मीटिंगमधनं क्लिअर होणार. चालन? किती लोक इंटरेस्टेड आहे ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी? ग्रेट ग्रेट ग्रेट. तर सगळ्यात पहिले, व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला काय पाहिजे नेमकी? तुम्ही या बिझनेसला का सुरुवात केली? काही लोकांना विचारलं ना, सुवर्णा मॅडम, मी तुम्ही सुरुवात का केली? अं, ते प्रोडक्ट लय भारी होते हो. काय? प्रोडक्ट लय चांगले होते म्हणून सुरुवात केली. अजून नाही, ते लयच माग लागले होते. 6 महिने ते म्हणत होते बिझनेस कर कर कर, म्हणून मी स्टार्टअप केला. नाही, ते बिझनेसमध्ये आहेत ना, ते प्रोग्राम लय आवडले, ते मॅडमचं स्पीच लय आवडलं. म्हणलं बघू तुक्का लागला तर लागला, म्हणून बिझनेस स्टार्ट केला. मग गाजराची पुंगी नाही का, विले सर, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाली. अशा पद्धतीमध्ये मी बिझनेसला सुरुवात केलेली, म्हणजे ध्येय बिय काही नाही. मग सगळ्यात पहिले तुम्हाला हे क्लिअर कट माहिती पाहिजे, तुम्हाला जायचं कुठे आहे, तुम्हाला या बिझनेसमध्ये काय पाहिजेत. मग फर्स्ट असू शकतं तुमचं एक्स्ट्रा इन्कम तुम्हाला पाहिजेत का? पे आउट चांगलं पाहिजेत का तुम्हाला? फ्रीडम, तुमच्या जॉबमधून तुम्हाला मुक्तता पाहिजे का? ड्रीम होम म्हणजे एक स्वप्नातलं चांगलं घर पाहिजे का? मनी फ्रीडम, रिकग्नायझेशन म्हणजे मान सन्मान पाहिजे का? पैशाच्या बाबतीमध्ये चिंता नाही पाहिजे का? टाईम फ्रीडम पाहिजेत का? म्हणजे सर आता वेळच नाही तर मला टाईम पाहिजेत. मला कुठंतरी इन्व्हेस्टमेंट करायचं सर, चॅरिटी करायची मला, गोल्ड डायमंड करायचं मला, माझ्या मुलांसाठी मला एक चांगल्या लेवलचं एक एज्युकेशनसाठी पैसे मला पाहिजेत, त्यांना एक चांगलं मला शिकवायचं आहे त्याच्यासाठी पैसे पाहिजेत का? त्यासाठी तुम्ही बिझनेस करताय का? का तुमचे एज्युकेशन फॉरेन ट्रिप वगैरे झाले पाहिजेत, सोशल वर्क, स्पिरिच्युअल नॉलेज तुम्हाला पाहिजेत का? हे तुम्ही स्वतःला काय विचारलं पाहिजे, एक क्लिअर कट माहिती पाहिजे की मला या बिझनेसमधनं काय पाहिजे.
जसं मी बिझनेसला सुरुवात केली होती त्यावेळेस माझं जास्त ध्येय नव्हतं. माझं एकच होतं, कॉलेज करता करता, राहुल सर, कॉलेज करता करता पार्ट टाइममध्ये की एक्स्ट्रा इन्कम आणायला बाद झालं आपल्याला. 2-3 हजार रुपये आले ना, वरच्या वरचं पेट्रोल पाण्याचा खर्च, मोबाईलच्या रिचार्जचा खर्च निघाला ना, लय झालं. ह्या उद्देशाने मी स्टार्ट केलं होतं ज्यावेळेस पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेस. पण ज्यावेळेस बिझनेसमध्ये येत गेलो ना, त्यावेळेस ड्रीम, व्हिजन, स्वप्न हाय लेवलला इन्क्रीज झाली, वाढली. आणि त्याच्यानंतर असं वाटलं, की बाबा खरंच आपल्याला आहेत ना, काहीतरी एक मोठं ध्येय ठेवलं पाहिजे. मग माणसाला क्लिअर कट पाहिजेत बरं का, की मला पाहिजेत काय? मला पाहिजेत काय? मग तुम्ही याच्यामध्ये चेक करा तुम्हाला काय पाहिजेत. एक्स्ट्रा इन्कम पाहिजे, टाईम फ्रीडम पाहिजेत, जॉबमधनं लवकरात लवकर मला मुक्तता पाहिजेत, मला चांगले लेव्हलचे एक चॅरिटी करायची आहे किंवा मला माझ्या स्वतःच्या मुलांसाठी मला चांगले इन्कम कमवायचं आहे, म्हणजे मुलांची लाईफस्टाईल मी सिक्युअर करू शकेल. एक पॅस इन्कममध्ये जायचं आहे किंवा मला कुठेतरी इन्व्हेस्टमेंट पाहिजेत, मला काहीतरी चालू करायचं आहे ट्रॅडिशनलमध्ये ज्याच्यासाठी मला पैसे पाहिजेत. असं काहीतरी वॉटएव्हर असू शकतं. मग सगळ्यात पहिले हे क्लिअर कट करा तुम्हाला या बिझनेसमध्ये काय पाहिजे. मी आता गोल सांगणारच आहे तुम्हाला पुढं. 2 प्रकारचे गोल असतात. एक असतात लाँग टर्म गोल, एक असतात शॉर्ट टर्म गोल. लाँग टर्म गोल कसे असतात, शॉर्ट टर्म गोल कसे असतात. तर मला असं वाटतं तुम्ही प्रॉपर लेवलला सगळेजण, बाबाजी सर प्रॉपर लेवलला, तनुश्री मॅडम प्रॉपर लेवलला तुम्ही ऐकत असणार सगळेजण. ज्यांची व्हिडिओज बंद आहेत तुम्ही पण एक चांगल्या लेवलला लक्ष देऊन मीटिंगला अटेंड करत असणार. चलो गुड. तर सेट ड्रीम, 5 टाइप्स ऑफ पीपल. 5 प्रकारचे लोक असतात. किती प्रकारचे? आता तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता कोण आहेत तुम्ही. सगळ्यात पहिले असतात खूप गरीब. हॅलो, ते असतात म्हणजे काय, भिकारी. भिकारी बघा एका दिवसाचा विचार करतो. किती दिवसाचा? आजचं झालं ना, लई झालं. बिझनेसला सुरुवात केलेली बरं का, पण आत्ता मला पाहिजेत. त्यांना तूप खाल्लं की लगेच रूप पाहिजे, एकदम सुंदर टवटवीत दिसले पाहिजेत ते. काल झाड लावलं की लगेच आज मोठं झालं पाहिजेत. हॅलो, हे असतात खूप गरीब भिकारी. म्हणजे एका दिवसाचा विचार करणार. भिकारी किती दिवसाचा विचार करतो बरं? एका दिवसाचा. नंतर असतात गरीब मजदूर. काय असतो? तो एका आठवड्याचा विचार करतो. कशाचा विचार करतो? एका आठवड्याचा, एका वीकचा. त्याच्यानंतर असतात मध्यमवर्गीय, म्हणजे काय, नोकरदार, ते महिन्याचा विचार करतात. नंतर असं श्रीमंत बिझनेसमॅन, ते एका वर्षाचा विचार करतात. आणि गर्भ श्रीमंत, जे मोठे श्रीमंत होण्यासाठी जे झालेले आहेत ना व्यापारी वर्ग, त्यांचा गोल असतो 5 ते 10 वर्षाचा. कशाचा असतो? 5 ते 10 वर्षाचा. मग तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये यायचं तुम्ही चेक करा. तुम्हाला खूप गरीबमध्ये यायचंय, गरीबमध्ये यायचंय, मध्यमवर्गीयमध्ये यायचं, श्रीमंतमध्ये यायचं, का गर्भ श्रीमंतमध्ये यायचं. जे लोक एका दिवसाचा विचार करतात, सॉरी, त्यांच्यासाठी हा बिझनेस होऊच शकत नाही. कारण का बरं? त्यांना लगेच पाहिजेत. काय पाहिजेत? लगेच. एका आठवड्याचं नाही, या आठवड्यात बघू किती काम केलं, काय होतंय का, असं तसं तसं. तर मध्यमवर्गीय. नंतर असं मध्यमवर्गीय, आयला मी मागच्या महिन्यात किती काम केलं, एवढं एवढं काम केलं, असं असं. आपण पाट्यामध्ये बिझनेस स्टार्ट केलेला आहे ना, मग महिन्यात बघू काय येतंय का. श्रीमंत आणि गर्भ श्रीमंत, मोठे इन्व्हेस्टर म्हणजे काय? बघा तुम्ही एक कोथिंबीर लावा, ती 10 ते 15 दिवसात येते. किती? सत्यम सर, आप कोथिंबीर अगर लगाओगे ना, वो 10-15 दिन में निकल जाएगी. पर अगर आप आम का पेड़ लगाओगे ना, तो उसको है ना खत पानी डालना पड़ेगा, और वो आने में कम से कम 5 साल लगते हैं. पर 5 साल आम आने के बाद वो अगले वो अगले आपको 100 या 150 साल आम देता है. हेलो, आपकी पीढ़ियाँ भी वो आम खाएंगी. वैसा ही डायरेक्ट सेलिंग बिजनेस है ये, बिजनेस है, ये बिजनेस है, ये सनेज बिजनेस है, ये आम के पेड़ जैसा है. सेट शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल. मग तुम्हाला काय पाहिजे, शॉर्टमध्ये पाहिजेत का लॉंगमध्ये पाहिजेत? मग जर भविष्याचा तुम्ही आज मला विचारलं माझ्या सिनियरने, विशाल तू बिझनेसला का सुरुवात केलेली, एक शॉर्ट टर्मसाठी बिझनेसला सुरुवात केली की एक लॉंग टर्मसाठी बिझनेसला सुरुवात केली? म्हटलं सर लॉंग टर्मसाठी सुरुवात केलेली, म्हणजे करिअर म्हणून जर सुरुवात केलेली. मग मी पण तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही एक पार्ट टाइममध्ये चालू बिझनेस स्टार्ट केला की एक स्वतःचं करिअर म्हणून बिझनेसला पाहताय? एक स्वतःचा आयुष्यामध्ये काहीतरी ह्या बिझनेसमधनं मला माझी स्वतःची लाईफ बनवायची हे म्हणून बिझनेसला पाहताय? हा 2 प्रकारचे तुम्ही विचार करू शकता. मग मला असं वाटतंय कशामध्ये यायचं आपल्याला, 5 नंबरमध्ये यायचं की 1 नंबरमध्ये यायचं? किती असा आकडा हात दाखवा बरं, किती? 1 का 5? काही लोक 3 करू राहिले, 4, सगळे 5 करू राहिले का? चलो गुड. तर सेट ड्रीम गोल्स. त्यामध्ये सगळ्यात पहिले तुमचं पहिल्यांदा टुडे, तुमचं आज पहिल्यांदा ड्रीम सेट करा. तुम्हाला काय पाहिजे हे लिहून काढा. जोपर्यंत पेन पेपरवर येत नाही ना, तोपर्यंत त्या गोष्टी अस्तित्वात येत नसतात. काय? मग पहिले लिहून काढा, मला पैसा पाहिजे, मला चिल्ड्रन एज्युकेशन मला चांगलं करायचं आहे, मला घर घ्यायचं आहे,
किती तारखेला घर घ्यायचंय, कोणतं घर घ्यायचंय, कोणत्या एरियामध्ये घ्यायचंय, मला गाडी घ्यायची तर कोणत्या कलरची घ्यायची आहे. ही अशी गाडी जर घ्यायची ना, अशी गाडी म्हणजे टॉयची खेळण्याची गाडी नाही बरं का, मला गाडी घ्यायची तर कोणत्या कलरची घ्यायची आहे, कोणत्या ब्रँडची घ्यायची आहे. हां, तिला सनरूफ पाहिजे का, तिला म्हणजे काय काय पाहिजे हे सगळं तुम्हाला लिहावं लागणार. त्यावेळेस ती गाडी येणार आहे. मग क्लिअर कट माहिती पाहिजे. क्लिअर कट म्हणजे काय, जसं उदाहरणार्थ एखादी बघा बिल्डिंग बनते तर किती वेळेस बनती बरं एखादी, किती वेळ बनती, एकदा का दोनदा, एकदाच ना. हॅलो, किती वेळेस बनती, 2 वेळेस. आता याच्यामध्ये पाहिलं असेल ना, कशामध्ये ॲडव्हर्टायझिंगमध्ये, घर एक ही बार बनता है, अंबुजा सिमेंट लगाव, काय ते कोणतं तरी सिमेंट पेंट बिंट लगाव आहे का नाही, असे ॲडव्हर्टाईज पाहिले असेल कितीतरी लोकांनी. जे घर असतं ना ते 3 वेळेस बनतं. किती वेळेस, 3 वेळेस. सगळ्यात पहिले जे बनतं ते म्हणजे माइंडमध्ये, पहिले विचारामध्ये, दुसऱ्यांदा येतं ते म्हणजे पेपरवर, आणि तिसऱ्यांदा येतं ते म्हणजे अस्तित्वात. 3 वेळेस घर बनतं. सगळ्यात पहिले कशात बनतं, पहिल्यांदा ते बनतं तुमच्या विचारामध्ये, दुसऱ्यांदा बनतं तुमच्या त्या कशामध्ये, आराखड्यामध्ये, प्लॅनमध्ये. इंजिनियर येतो, आर्किटेक्चर येतो, तो काय करतो, प्लॅन बनवून देतो. त्याच्यासाठी त्याला पैसे द्यावे लागतात. इथं घर पाहिजे, इथं किचन पाहिजे, तिथं रूम पाहिजे, तिथं हॉल पाहिजे, इथं बेडरूम पाहिजे, इथं सोफा सेट पाहिजेत, इथं टी व्ही पाहिजेत, इथं टेबल पाहिजेत, इथं हे लावायचं. हे सगळं व्हायच्या आधीच माणसाला क्लिअर कट माहिती असतं. तसेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय पाहिजेत हे क्लिअर कट माहिती पाहिजे. पैसे पाहिजेत, किती पाहिजे, नाही सर पैसे लय पाहिजेत. अरे पैसे पाहिजेत किती, आकडा पण माहिती पाहिजेत. मला एका वर्षात किती काय पाहिजेत, मला 10 वर्षात किती पाहिजेत, मला 20 वर्षात किती पाहिजेत, हे आकडा पण माहिती पाहिजेत. किती लोकांना अंडरस्टँडिंग होते. यस यस, ओके, चलो ग्रेट. चिल्ड्रन एज्युकेशन, होम पाहिजेत का, नेमके काय काय पाहिजेत. ड्रीम कार, स्वप्नातली कार पाहिजेत, गुड हेल्थ, टाइम फ्रीडम, फॉरेन ट्रिप, रिस्पेक्ट, मान सन्मान, काय काय पाहिजेत हे सगळं क्लिअर कट पाहिजेत. हे ड्रीम्स आणि गोल्सचा पार्ट येत असतो. मग त्याच्यासोबतच ते पूर्ण होण्यासाठी, हॅलो, ते पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एक पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यावे लागतील. काय द्यावे लागतील, आज कुछ कमाल का होने वाला है. मी जशी मीटिंगला सुरुवात केली त्यावेळेस मी काय म्हणलं, आज कुछ कमाल का होने वाला है, आज बिझनेस, आज काहीतरी एक लाईफमध्ये युटर्न येणार. मग हे सकाळी सगळ्यात पहिले तुम्ही सकाळी स्वतःशी बोलले पाहिजे. काही लोक सकाळ सकाळ स्वतःशी कशी बोलते माहिती का, आजचा दिवस काय माहिती काय जातोय, हायला दिवसच खराब दिसतोय, हायला काय माहिती कसं होतंय आज. सकाळी उठते तरी निगेटिव्ह, आत्मा एकदम निगेटिव्ह कुठून तरी पोचून बिचून आले म्हणे असं उठतो माणूस. हॅलो, आणि सकाळी उठल्या उठल्या स्वतःचा चेहरा पाहिलेला असतो बरं का आरशामध्ये जाऊन. आणि तरी काय म्हणतो माहिती का, दिवस काय माहिती कसं जातोय आज. आज सकाळी उठल्या उठल्या कोणा तोंड पाहिलं होतं काय नाही, असं माणूस विचार करतो. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिले पॉझिटिव्ह अफर्मेशन पाहिजेत. आज कुछ कमाल का होने वाला है, मैं ताजा और ऊर्जावान हूँ, मैं स्वस्थ हूँ, मैं साहसी हूँ, मैं शक्तिशाली हूँ, मैं आत्मविश्वासी हूँ, मैं हर काम के लिए तैयार हूँ, ईश्वर मेरे साथ है, मैं अपने जीवन से संतुष्ट हूँ, आज मैं अपने काम को अपना सर्वश्रेष्ठ दूंगा. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, टुडे इज माय डे, आय एम अ विनर, आय एम अ चॅम्पियन, आय एम अ मिलेनियर, आय एम अ बिलिनियर. या अशा पॉझिटिव्ह अफर्मेशन वारंवार 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 तुमच्या माइंडमध्ये गेल्या पाहिजेत. जो विचार तुम्ही जास्त पेणार, जमिनीमध्ये कांदे लावले तर काय येणार आहे तुषार सर, जमिनीमध्ये कांदे लावले तर काय येणार, कांदेच येणार सर. टमाटे लावल्यावर, टमाटेच येणार. बटाटे लावल्यावर, बटाटेच. काहीच नाही लावल्यावर, गवत येईल. काहीच नाही. हा, काहीच नाही लावलं ना, काही लोक म्हणतात काहीच येत नाही, काहीच न लावलं ना गवत येईन, काँग्रेस येईन, हा, किडे कुटाने येतील. मग तसंच आहे ना, तुम्ही जर तुमच्या माइंडमध्ये जर चांगलं नाही लावलं, तुमच्या आसपासची जनता आहे, आसपासचं जे वातावरण आहे ते तुमच्या डोक्यामध्ये येऊन जे लावणार ते टाकत राहणार, फालतूच्या गोष्टीला खतपाणी करत राहणार. एका माणसाला सगळी इन्फॉर्मेशन, ते इराणमध्ये युद्ध कसं झालं, हा, कोणता बॉम्ब टाकला, कुठून टाकला, कधीपासून युद्ध चालू आहे, काय काय फटका बसला. पण याला याच्या जिंदगीचं काही घेणं नाही, याला साऱ्या दुनियाचं घेणं नाही. शेजारचं काय झालं, ते गल्लीतली कोणती पोरगी पोहून गेली, कोणाचं लग्न झालं, कोणाचं काय झालं, शेजारच्या घरात आज भाजी काय झाली ही पण माहिती त्या बाईला. शेजारच्या घरात काय चाललंय हे पण माहिती आहे. पण स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय हे नाही माहिती आम्हाला. आम्हाला काही घेणार काय नाही पडले सर, जिंदगी एकदाच आहे, ऐका नाही, चौकशा करू करू गेली पाहिजे. मला एक कळतं, स्वतःच्या लाईफचं डिसिजन स्वतः जर असेल ना, तर मला एक कळतं आपण दुसऱ्याबद्दल न विचार करता स्वतःबद्दल विचार केला पाहिजे. कशाबद्दल, स्वतःबद्दल. माझं कसं चांगलं होईल याच्यावर विचार केला पाहिजे, दुसऱ्याचं कसं वाईट होईल त्याच्यापेक्षा माझं कसं चांगलं होईल याच्यावर विचार केला पाहिजे. मग ह्या परमिशन द्या, ह्या दररोज दिल्या पाहिजेत. आज काहीतरी वेगळं होणार आहे, आज मैं ताजा ऊर्जावान हूँ, मैं स्वस्थ हूँ, मैं साहसी हूँ, मैं शक्तिशाली हूँ, मैं आत्मविश्वासी हूँ, या अफर्मेशन कंटिन्युअसली बोलल्या पाहिजेत. हॅलो, मग आज बघा,
जर तुम्हाला पैसे कमवायचे तर 4 मार्ग असतात. एक असतात एम्प्लॉय, सेल्फ एम्प्लॉय, बिझनेस आणि इन्व्हेस्टर. काय असतात? मग आज बघा बरं, जॉबमध्ये माणसाला हार्डवर्क करावं लागतं. नो सिक्युरिटी आहे, टाइम फ्रीडम जास्त नाहीये. बरोबर का नाही? आणि तो रॅट रेसमध्ये फसलेला असतो माहिती तुम्हाला. जेवढं काम करतो तेवढेच पैसे कमवतो. किती? जेवढं काम करणार तेवढेच पैसे कमवणार. 8 तास काम केलं तर 8 तासाचा पगार, 10 तास काम केलं तर 10 तासाचा पगार, 20 तास काम केलं तर 20 तासाचा पगार. पण 20 तास मला नाही वाटत कोणी काम करत असेल. पण जेवढं काम करणार आहे तेवढा पैसा येणार. हा लाईफमध्ये पैसा नसतो याच्याकडे, टाइम पण नसतो. हा फक्त रॅट रेसमध्ये पळालेला असतो. हा लाईफमध्ये 10-10 असतो. जेवढे कमवतो तेवढे गमवतो. नंतर आता सेल्फ एम्प्लॉय. सेल्फ एम्प्लॉय म्हणजे काय? यांचा स्वतःचा व्यवसाय असतो. पण शटर ऑन तर धंदा ऑन, शटर बंद धंदा बंद. एखादं तुमच्या एरियामध्ये कोणतं दुकान घ्या, त्याचं शटर चालू आहे तर धंदा चालू आहे, शटर बंद धंदा बंद. यांच्याकडे टाइम, याच्याकडे याच्यापेक्षा थोडासा पैसा असतो या सेल्फ एम्प्लॉयकडे. याच्यामध्ये सगळे येतात, डॉक्टर, वकील, जर त्याच्यानंतर छोटे मोठे बिझनेसमॅन, जे स्वतःचे शॉप वगैरे, हे सेल्फ एम्प्लॉयमध्ये येतात. नंतर येतात बिझनेसमॅन. बिझनेसमॅन म्हणजे कोण माहिती का? काही लोक म्हणतात आमचा बिझनेस आहे. बिझनेसमॅन कोणाला म्हणलं जातं? ज्याच्या टीममध्ये कमीत कमी 100, 1000, 2000, 5000, 10,000, 1-1 लाख लोकांची ज्याच्याकडे कामाला लोक आहेत ना, त्याला म्हणतात बिझनेसमॅन. काय म्हणतात? एखादं दुकान टाकलं म्हणजे तुमचा बिझनेस नाही झाला, तुम्ही सेल्फ एम्प्लॉय आहेत. तुमचं शटर ऑन, तुम्ही त्या दुकानामध्ये नाही गेले, झोपून जरी राहिले तरी पण 1 वर्षभर तुम्हाला जर पैसे येत असेल तर समजून जायचं तो बिझनेस आहे. याला म्हणतात बिझनेस. याला काय म्हणतात? बिझनेस. पण तुम्ही जात नाहीत आणि तुमचा धंदा होतच नाही, त्याच्यामुळे त्याला बिझनेस नाही म्हणलं जात. मग बिझनेस म्हणजे काय? तुमच्या टीममध्ये लोक काम करणारे आहेत का, आणि ते तुम्हाला मोठ्या लेवलचा पैसा कमवून देतात. आणि इन्व्हेस्टर म्हणजे काय? इन्व्हेस्टर म्हणजे याच्यामध्ये येतात जे इन्व्हेस्ट करतात शेअर मार्केटमध्ये, शेअर्समध्ये. त्यानंतर दुसरी गोष्ट जर पाहायला गेलं तर एखाद्या पिक्चरसाठी पैसे दिले बनवण्यासाठी, 100 कोटी रुपये लावले, त्यातले 200-300 कोटी रुपये झाले, हे इन्व्हेस्टर असतात. हे पैसे नाही लावत, हे काम नाही करत, यांच्यासाठी यांचा पैसा काम करतो जगातमध्ये. पण हे बघा, एम्प्लॉय आणि सेल्फ एम्प्लॉय म्हणजे जगातले 95% लोक आहेत आणि इकडे फक्त 5% लोक आहेत बिझनेस आणि इन्व्हेस्टरमध्ये. पण गंमत असे, 95% लोक जगातला फक्त 5% पैसा कमवतात आणि 5% लोक जगातला 95% पैसा कमवतात. किती टक्के? त्याच्यामुळं मी स्टार्टिंगला सांगितलं होतं 5 प्रकारचे माइंडसेट असतात. 5 प्रकारच्या माइंडसेटचे लोक आहेत. एक गर्भ श्रीमंत आहेत का नाही? मग हे गर्भ श्रीमंत बिझनेस आणि इन्व्हेस्टरमध्ये येतात. त्यामुळे या जगामध्ये 65% लोक इकडे आहेत आणि 95% लोक इकडे येतात. मग तुम्हाला ठरवायचं तुम्हाला कुठे यायचं आहे. मग 95% यायचं आहे का 5% यायचं? मी म्हणलं होतं सर मला 5% यायचं आहे. मग आज बघा बरं, वयाची 20व्या वर्षापासून तुमच्या लाईफची जर्नी स्टार्ट होती, वयाच्या 60 पर्यंत 40 वर्ष हातात आहेत. या 40 वर्षामध्ये रोटी, कपडा, मकान, अस्पताल, पढाई, शादी, कर्जमुक्ती, हे नीड्स आहेत. आणि ड्रीम काय आहेत? बंगला, लक्झरी कार, बँक बॅलन्स, मान सन्मान, टाइम फ्रीडम. या 40 वर्षामध्ये गरजच पूर्ण होत नाहीत, तर स्वप्न कधी पूर्ण होणार आहेत? एखाद्या माणसाचा 20,000 पगार असेल, त्याचा खर्च महिन्याचा 15,000 रुपये आहे, तर त्याची मंथली सेव्हिंग 5,000 रुपये होऊ राहिली, तर इयरली सेव्हिंग होती 60,000. 60,000 होती. जो 40 वर्ष काम करतोय वयाच्या 20व्या वर्षापासून, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी, त्याच्या आयुष्यामध्ये सेव्हिंग राहते 24 लाख रुपये. किती राहते? 24 लाख. मग विचार करा, या 24 लाखामध्ये काय काय होऊ शकतं? घर पण होणार नाही, गाडी पण होणार नाही, त्याच्यामुळे कर्जामध्ये जीवन जातं माणसाचं. मग पैसे कमवायचेत का छोटे पैसे कमवायचेत का मोठे पैसे कमवायचे? मोठे छोटे पैसे कमवताना पण प्रॉब्लेम आहे सत्यम सर, बालेराव सर. छोटे पैसे कमवताना पण प्रॉब्लेम आहे आणि मोठे पैसे कमवताना पण प्रॉब्लेम आहे. मी म्हणतो मग मोठे पैसे कमवायचे का प्रॉब्लेम नाही घ्यावा, छोटे पैसे प्रॉब्लेम का घ्यावा? गरीब राहण्यासाठी पण प्रॉब्लेम आहे, श्रीमंत होण्यासाठी पण प्रॉब्लेम आहे. पण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एकच आहे, काय माहिती का? काय? पैसा. या जगामध्ये जसे तत्व आहेत ना, हवा, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल, हा, तसेच आहेत ना, या पंचमहाभूतांमध्ये अजून एक तत्व आलेलं आहे, ते म्हणजे पैसा. काय आलेलं आहे? पैसा. बरोबर. आणि पैसा जर असेल ना तर सगळ्या गोष्टी येतात. मग सगळ्यात पहिले डिसाईड करा की आपल्याला जॉबमधनं जेवढं पाहिजे. आता इथं 40,000 जर पगार असेल तर 48 लाख सेव्हिंग होईल. ते पण 5,000 महिन्याला मागे टाकले तर मला विचारलं होतं विशाल, म्हणलं 24-48 लाख आपला सर पगार वाढल्यानंतर आपण सेव्हिंग वाढू. ते म्हणले तुझ्या कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे होते का? मला नाही, मॅनेज करावं लागले. मग तसे लोकांकडे पैसे नसतात. हॅलो, एखादं जे इमर्जन्सी आले ना, इकडून तिकडून उधारी पाधारी, सोनं बिनं घाण बिन ठेवून करावं लागतात. मग 1-1, 2-2, 3-3 लाख रुपये पण मॅनेज करायला माणसांकडे पैसे नसतात. भविष्यावर जागलेले असतात. त्याच्यामुळे ना, पहिले सिरियस घ्या की आपल्या लाईफची जर्नी जॉबमधनं काय होऊ शकते आणि बिझनेसमधनं काय होऊ शकते. मग आज बघा बरं, टी व्ही बदललेत का नाही बदलले? रेफ्रिजरेटर, मोबाईल, व्हेकल, हेअरस्टाईल, फॅशन, वॉचेस, लॅपटॉप, हे चेंज झालं का नाही सगळं? हां, सगळं चेंज झालं का नाही झालं? टी व्ही बदलले का नाही? कोण अजून त्या बारीक बारीक ते टी व्हीवर ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही बघतो अजून?
रेफ्रिजरेटर. कोण मोबाईल वापरतो बरं बटण्याचा बारीक अजून? तुमच्यापैकी कोण आहे चला जे बटण्याचा मोबाईल वापरतो, जो बटण्याच्या मोबाईलवरून झूम मिटिंगला कनेक्ट आहे, त्याला माझ्याकडून 1,00,000 रुपये गिफ्ट आहे का? तुमच्यापैकी कोणी जो बटण्याच्या मोबाईलवरून झूम मिटिंगला कनेक्ट आहे, त्याला माझ्याकडून 1,00,000 रुपये लगेच लगेच घेऊन जा. बटण्याच्या मोबाईलला झूम मिटिंग आहे का? नाही ना. मग बटण्याचा मोबाईल कोण वापरतं का? नाही. चेंज झालंय. व्हेकल, गाडी बघा चेंज झाली, हेअरस्टाईल बघा, फॅशन बघा, वॉचेस बघा, लॅपटॉप बघा. हा, घड्या आज 75,000-75,000 रुपयापर्यंत घड्या आलंय. समजतंय? वॉच आलेत चांगले चांगले, एक एक 1.5-1.5 लाखाचे. मग सगळं चेंज होऊ राहिलं. मग आपण चेंज काय व्हायला? ब्लॅक अँड बेरी आहे का? नोकिया आहे का आज कोणाकडे? नोकिया, ब्लॅकबेरी, बरोबर, कोणा कॅमेरा, हे बिझनेसमध्ये हे मार्केटमध्ये बाहेर गेले. कारण का बरं? यांनी स्वतःला अपडेट नाही केलं. यांनी स्वतःचं सॉफ्टवेअर अपडेट नाही केलं. काय नाही अपडेट केलं? स्वतःचं सॉफ्टवेअर अपडेट नाही केलं. जोपर्यंत तुम्ही पण स्वतः आता हा डायरेक्ट सेलिंग बिझनेस आहे, हा 21व्या शतकाचा व्यवसाय, हा जर चेंज नाही केला, हा जर तुम्ही एक्सेप्ट नाही केला, तर येणार काळात भविष्याच्या बाहेर निघून जातो ना आपण. त्यामुळे स्वप्न पहा, स्वतःला चेंज करा. स्वतःला चेंज केलं तरच ते अचीव होऊ शकतं. मग आज बघा बरं, एक स्टेप चेंज. आज बघा बरं, रामायणामधनं एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. ज्यावेळेस वनवास झाला प्रभू श्रीरामांना, ज्यावेळेस प्रभू श्रीरामांना वनवास झाला, ज्यावेळेस राम, सीतामाता आणि लक्ष्मण ज्यावेळेस निघून गेले वनवासाला, मंत्र्यांनी काही काहीचे डॉक्युमेंट टाकलं, काही काही मातेच्या, काही काही मातेला. आता काल अशोक तोडमल सरांची मिटिंग झाली, त्याच्यामध्ये सरांनी सांगितलं की बोले ज्यावेळेस शास्त्रामध्ये श्रीमद भागवतमध्ये असं दिलेलं आहे, श्रीमद रामायणमध्ये असं दिलेलं आहे की याच्यामध्ये काही काही माताला रामाने प्रवृत्त केलं की मला वनवास द्या म्हणून. पण जर विचार करा, काही काहींनी रामाला वनवासाला पाठवलं, जाताना एक्सेप्ट केलं त्यांनी, आर्ग्युमेंट नाही घालत बसले, एक्सेप्ट केलं, ओके. पण विचार करा, जाताना त्यांना कोण कोण भेटलं? त्यांना जाताना हनुमान भेटले, सुग्रीव भेटले, बरोबर. रावणाने लंका रावणाने सीतेमातेला पळवून नेलं, त्यानंतर रावणाला मारलं. बिभीषण होते त्यांचे भाऊ, त्यांचा काय केला? राज्याभिषेक केला, लंकेचं त्यांना मालक बनवून टाकलं. फक्त एकच फरक झाला, काय होतं माहिती का? जाताना राम होते, जाताना राजकुमार राम होते, येताना प्रभू श्रीराम बनून आले. हॅलो. जाताना काय होते? राम होते, येताना प्रभू श्रीराम बनून आले. हा हे एक्सेप्ट आहे. मग चॅलेंजेस येणार आहेत. आज बिझनेस करताना पण भरपूर साऱ्या अडचणी येणार आहे. लोक नाही म्हणणार आहेत. लोक म्हणणार हा बिझनेस असा आहे, आम्ही केलेला आहे, पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. पण हा 21st सेंचुरीचा बिझनेस आहे. येणारं भविष्य हा बिझनेस. रिअल डायरेक्ट सेलिंग काय हे समजली पाहिजे तुम्हाला. मॅन्युफॅक्चरिंग तो कोणती गोष्ट जर 40% बनती, ती कस्टमर पर्यंत 100% होती. मधला जो 60% पैसा हा डायरेक्ट सेलिंगमध्ये वाटला जातो. आज अमेरिकेमध्ये आज पाहिलं गेलं तर USA आपल्यापेक्षा प्रगतशील देश आहे. प्रगतशील देश आहे, जो ऑलरेडी प्रगत झालेला आहे, बरोबर. आपण जर पाहिलं गेलं तर मध्यमवर्गीयमध्ये येतो इंडियन, म्हणजे ती काय प्रगत होऊ राहिलाय. प्रगतशील झालेला नाही, पण प्रगत होऊ राहिलाय. आणि मागासवर्गीय काही देश आहेत, म्हणजे जसं पाकिस्तान, अफगाणिस्तान, हे मागासवर्गीय झाले, म्हणजे पाठीमाग आहेत. 40-40, 50-50 वर्षांनी, टेक्नॉलॉजीनी वगैरे सगळ्या गोष्टींनी, बरोबर ना. बरं, अमेरिकेमध्ये आज 40 ते 50% लोक डायरेक्ट सेलिंग बिझनेस करतात. त्यांची इकॉनॉमीमध्ये 48% पैसा हा डायरेक्ट सेलिंगमध्ये येतो. किती टक्के? आपल्या इंडियामध्ये 0.0.1% लोक डायरेक्ट सेलिंग करतात. म्हणजे येणारा का हा डायरेक्ट सेलिंगचा असणार आहे, येणारा का हा नेटवर्करचा असणार आहे, हे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. एक्सेप्ट केलं पाहिजेत. मग आज तुम्हाला हे बघा, या अडवणारे लोक आहेत तुमचे. हे बघा बघा बरं कसं दिसते फोटो. हा, तुमचा इगो सगळ्यात पहिले हाच आहे. त्यानंतर रिजेक्शन, फ्रेंड्स, हेटर, सोसायटी, रिलेटिव्ह, फिअर, गिल्ट, डाऊट, बॉस, एवढे सगळे तुम्हाला अडवणार आहेत लोक. हे सगळे तुम्हाला अडवणार आहेत. आणि तुम्ही चाललेत बघा इथं तुमच्या स्वप्नाच्या दिशेने. आज तुम्ही बिझनेसला सुरुवात केली ना, आता तुमचे स्वप्न पूर्ण करायचे. स्वप्न पाहिजे, तुम्ही पाहिले, तुम्ही काहीतरी पाहिजे, मला घर पाहिजे, गाडी पाहिजे, एवढे एवढे इन्कम करायचं आहे. मग यासाठी इगो आडवा येणार नाही का तुमचा? स्वतःला बदल नाही, हा सगळ्यात मोठा इगो आहे. हम झुकेगा नाही साला पुष्पा. आम्ही जसे आहेत आम्ही तसेच राहणार, आहे का नाही? स्वतःला बदलणं. आता काही लोक या झूम मीटिंगमध्ये पण बसलेत बघा ना, काही लोक एकदम सुंदर चेअर व्हिडिओ ऑन करून मस्त डायरी पेन घेऊन बसून एक सुंदर अशा स्माइली मीटिंगला कनेक्ट झालेत. आणि काही लोक व्हिडिओ बंद करून असे बसलेत. हा मला काय शिकवणार आहे? याचं जेवढं वय आहे तेवढे आमचे केस आहेत पांढरे झालेत. हा, आणि आम्ही यांच्याकडून काय शिकायचं? म्हणजे स्वतःतलं इगो सोडायलाच तयार नाही, बदलायलाच तयार नाही आम्ही. म्हणजे इगो हा माणसाला सगळ्यात पहिला आढळणार आहे. हा तुम्हाला प्रेसिमेट्स असेल, रिजेक्शन असेल, लोकांना बिझनेस प्लॅन दिल्याच्यानंतर रिजेक्शन येणार, घरचे म्हणणार काय करा. आता काही लोक मिटिंगला कधी झाले असेल, झाली बाबा सकाळ सकाळ मोबाईल घेऊन बसला बाबा. हा, मी जे बिझनेस स्टार्ट केला तसे सकाळच्या मिटिंग असायचे ना, लगेच घरातून ताण यायची आईची, झालं बाबा चालू सकाळ सकाळ याचं, संध्याकाळ झालं चालू याचं. मी म्हणत टीव्ही बंद कर, टीव्ही तुझी मिटिंग जा बाहेर जाऊन अटेंड कर, टीव्ही बीव्ही नाही बंद होणार, असे घरचे बोलायचे.
म्हणजे काय रिएक्शन आहे का नाही? त्यानंतर फ्रेंड्स मित्रांना बिझनेस सांगायला गेलो, मित्र म्हणले असं नसतं काही, आम्ही अशा लय कंपन्या पाहिल्यात, लय आल्यात आणि लय गेल्यात. हे असे फ्रेंड सर्कल असतात, हे पण तुम्हाला आढळणार आहेत. तुमचे हेटर्स, तुमचे दुश्मन, ज्याला तुमचं चांगलं देख होत नाही ना. आणि मी म्हणतो या जगामध्ये जर आई वडील सोडले ना, तर या जगात कुणीच नाही असं. एक आई वडील आणि दुसरा तुमचा अपलाईन, त्याला जर ते सोडल्या ना, दुसरं कोणालाच या जगात वाटणार नाही तुम्ही सक्सेस व्हावं. कोणालाच हा? कोणाला सख्ख्या भावाला पण वाटत नाही. आज मार्केटची रियालिटी काय आहे? ही रियालिटी सोसायटी, ज्या परिवारात, ज्या गावातून बिझनेस स्टार्ट केला, त्या गाववाले तुम्हाला सपोर्ट करणार. अशोक तोळमे सरांनी गावातून पहिले बिझनेस स्टार्ट केला होता, नगरमधून बिझनेस स्टार्ट केला होता, कोणी सपोर्ट नाही दिला. आज पुण्यामध्ये गेले, स्ट्रेंजर लोकांथ्रू बिझनेस स्टार्ट केला, 150 लोकांना प्लॅन दिले, 150. आणि त्यानंतर 7 लोक जॉईनिंग झाले 150 लोकांमधून. सोसायटी, गिल्ट, स्वतःचं पास्टचा फेल्युअर, कुठेतरी पास्टमध्ये काहीतरी केलेलं असेल, त्याची चुकी जाणवते, त्याच्यामुळे होऊ शकतं की ते तुम्हाला पुढे जाऊन देणार नाहीत. रिलेटिव्ह, नाते, हे तर लयच खतरनाक असते. बिनबेलाय मोहिमान, हे लय भयानक असते. हे कधी काही केले टाकून देते, काय करणार नाही. एक दिवशी माझी मिटिंग झाली का, सगळे नातेवाईक रिलेटिव्ह येऊन बसलेले, आले असे आलेले. आणि हां, काय करायला लागलं, तुला कळतं का नाही, असं असतं का, तसं असतं का, BCS केलंय तू, कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचंय, आपण पाटील आहेत, आपण काय असं करायचं का, तसं करायचं का, बाटल्या बिटल्या विकायच्या का, ते प्रोडक्ट शेअर करायचे का, प्रोडक्ट सांगायचे का लोकांना, टूथपेस्ट साबणे सांगायचे का. म्हणलं ते अक्षय कुमार गरीबच आहे का नाही, लोकांचे संड्या साफ करून दाखवतो, त्याच्या गाडीचा हप्ता जायना. नवरत्न तेलाची ॲडव्हर्टाईज अमिताभ बच्चन करून दाखवतात, 2 रुपयाची तेलाची पुडी, त्यांचे त्यांचे EMIचे प्रॉब्लेम असेल, नाही का नाही. त्यांना दाढी काळी करायला की पैसे पाहिजे असेल, त्याच्यामुळे ते पैसे कमवत असेल, ॲडव्हर्टाईज करत असेल. अरे या जगामध्ये फिअर, डाऊट, आणि हे तुमच्यानंतर तुमचा बॉस होऊ शकतं. काही लोकांचा बॉस घरातच आहे. हा, काही लोकांचा बॉस हा घरातच आहे, बसेल, बंदूकच घेऊन बसेल, बघा बरं कसं दिसतो. तू काहीतरी कर. हे माणूस म्हणतो मला बिझनेस, मला सुट्टी पाहिजे, तुला सुट्टी अजिबात नाही. मीटिंग लागली, ट्रेनिंग लागली, लगेच जाणार. हॅलो, दे जरा 1-2 दिवस सुट्ट्या, 2 दिवस सुट्ट्या, इथं किती कामाचं लोड आहे, पगारच भेटणार नाही. गेलं. असे बॉस पण येणार आडवा. समजलं का? हे हे ह्या गोष्टी ज्या माणसाला आठवतात गोलपासनं. मग तुम्ही आता चाललेले आहेत, यांचे फटके तर हे पाडणारच. मग असे शाब्दिक फटके मारणार आहेत असे तुम्हाला. हे मेंटली, फिजिकली आणि फायनान्शियली हे लोक प्रॉब्लेम देणार आहेत. त्यासाठी तयार राहा. जर ह्या GOALS पर्यंत जायचं असेल, तर गोल्स पर्यंत जर जायचं असेल, तर तुम्हाला हे प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार म्हणजे येणारच. आणि ते प्रत्येकाला येतातच. जेवढे लोक तुम्ही सक्सेसफुल लोक पाहतात, यांना हे प्रॉब्लेम आलेले आहेत. यांना हे प्रॉब्लेम आलेले आहेत. मग आज बघा बरं, मर्सिडीज बेन्स पण आज डायरेक्ट सेलिंगमध्ये उतरली. डायरेक्ट सेलिंगचं मॉड्यूल त्यांनी केलेलं आहे, नेटवर्क मार्केटिंगचं मॉड्यूल त्यांनी एक्सेप्ट केलंय. आज त्याच पद्धतीमध्ये मर्सिडीज पण विकली जाऊ राहिली. आज हे बघा, अनएम्प्लॉयमेंट वाढत चाललंय का नाही. आज प्रधानमंत्री साहेब म्हणतात की बाबा मेक इन इंडिया. आज बेरोजगारी वाढत चाललेली, तुम्ही तुमचा स्वतःचा इन्कम सोर्स तयार करा, तुम्ही डायरेक्ट सेलिंग करा. असं कोण सांगतात? ते नरेंद्र मोदी. आज प्रिडिकेशन आहे 65,000 करोड रुपयाचा बिझनेस इन 2025 पर्यंत झालाय. 2030 पर्यंत नियर अबाउट 2030 पर्यंत काहीतरी 3 बिलियन करोड रुपयाचा बिझनेस हा डायरेक्ट सेलिंगचा होणार आहे. विचार करा. आणि 2025 पर्यंत 65,000 करोडचा बिझनेस झाला. इंडिया डायरेक्ट सेलिंग बिझनेस मे रिच 645 बिलियन बाय 2025. फिक्की KPMG रिपोर्ट आहेत. हे आपण नाही सांगत. हॅलो, गल्लीतला कोणता गोट्याच्या मी नाही सांगत, चिंकी चुंकी. हॅलो, हे कोण सांगतंय? गव्हर्नमेंट सांगतंय. आणि हे शेजारच्याच ऐकायचं. ती आमची शेजारची अशी म्हणली, ती माझी मैत्रीण अशी म्हणली, माझं नवरा असंच म्हणतो, माझी बायको अशीच म्हणती, आमच्या शेजारच्याचा शेजार तर असंच म्हणतो. इथं येड आहेत का सांगायला? हॅलो, समजतंय का? मग बेनिफिट्स काय डायरेक्ट सेलिंगचे? डायरेक्ट सेलिंग बिझनेस सगळ्यात पहिले लो स्टार्टअप कॉस्ट आहे. बिझनेस स्टार्ट करायला लय मोठी भांडवल नाही लागत. हा लॉस पण आहे, नाव नुकसान पण आहे. म्हणजे काय, लय भांडवल नाही लावली त्याच्यामुळे बिझनेस वरचेवर करतात. फ्लेक्झिबिलिटी आहे, पर्सनल डेव्हलपमेंट होऊ शकते, पोटेन्शियल हाय एनर्जी होऊ शकते, बिल्ड रिलेशनशिप होऊ शकते. म्हणजे अनोळखी लोकांसोबत तुमचे फास्टमध्ये लवकरात लवकर तुम्ही याच्यामध्ये येतात. कशामध्ये येतात तुम्ही? फास्टमध्ये त्यांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये येतात. प्रोडक्ट क्वालिटी असतात. डायरेक्ट सेलिंगचे कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट्स हे क्वालिटीमध्ये असतात माहिती आहे तुम्हाला? काही लोक म्हणतात या कंपनीचे प्रोडक्ट भारी, त्या कंपनीचे प्रोडक्ट भारी, त्या कंपनीचे प्रोडक्ट भारी. डायरेक्ट सेलिंगमध्ये ज्या गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये काम करतात ना, त्या कंपन्यांचे सगळ्यांचे प्रोडक्ट चांगले असतात. फक्त मॅटर करते ती म्हणजे सिस्टीम, ती म्हणजे यंत्रणा. तुम्ही कोणत्या बिझनेसमध्ये, कोणत्या
सोसायटीमध्ये कोणत्या आज ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात ना हे मॅटर करतं. कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये हे काम करतं ना हे बेनिफिट्स आहेत डायरेक्ट सेलिंगचे. आज हे कोण आहेत बरं? विराट कोहली हे काय करतात? क्रिकेट मेन उत्पन्न आहे बघा बरं, क्रिकेटमधनं उत्पन्न आहे 7 करोड, पण फ्रॉम ॲड 193 करोड, ॲन्युअल इन्कम झाले 200 करोड. 193 करोड रुपये कुठून आले? हे ॲडव्हर्टायझिंगमधनं. आज हे ॲडव्हर्टाईज करतात, प्रोडक्टची करतात, हॅलो, थिओरीन करतात. आणि आपल्या एखाद्या माणसानं म्हणलं ना, सर प्रोडक्टबद्दल व्हिडिओ बनवा बरं थोडासा, नाही मग मला कसं वाटेल, मी स्टेटसला ठेवला, माझी लोक काय म्हणतील मला, त्यांना कसं वाटेल? हे धनादन धनादन इनोवेटरची ॲडव्हर्टाईज करतात, बनियांची ॲडव्हर्टाईज करतात. हां, त्यानंतर आता विराट कोहली साहेब हे बघा बरं फेसवॉशची ॲडव्हर्टाईज करतात, याची ॲडव्हर्टाईज करतात, वेगवेगळ्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज करतात, बूस्टची ॲडव्हर्टाईज करतात. यांना माहिती, जेवढे सेलिब्रिटीज आहेत ना त्यांना एकच माहिती आहे, काय माहिती आहे का? जेवढा प्रोफेशनमधून पैसा नाही ना तेवढा ॲडव्हर्टायझिंगमधून पैसा आहे, सगळ्यात मोठा पैसा. कशामधून पैसा आहे? मग त्याच्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करावा लागेल. तुम्हाला काय करावं लागेल? तुमचा स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करावा लागेल. हे जर केलं तर सगळ्या गोष्टी होणार. हे आताशी झालं फर्स्ट. आता हे बघा, व्हिज्युलायझेशन, जे तुम्ही स्वप्न पाहिलेत, आता जर तुम्ही स्वप्न क्लिअर केलेले असेल, मला असं वाटतं याच्यामधनं तुम्हाला डायरेक्ट सेलिंग वगैरे सगळे क्लिअर झाले असेल, बिझनेस का करायचा आहे, कशासाठी करायचा आहे. सगळ्यात पहिले आता जे तुमचे स्वप्न आहे त्याच्यावर व्हिज्युलाइज करायला सुरुवात करा, ते लिहून काढा, ते कुठेतरी चिटकवा, मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, हे कुठेतरी चिटकवा. एक व्हिजन बोर्ड बनवा, ते व्हिज्युलाइज करा. कोणती गोष्ट पहिले मनात बनत असते, नंतर ती वस्तू सत्यात येत असते, मनात येते, पेपरवर येते, नंतर ती अस्तित्वात येत असते. अशी व्हिजन बोर्ड बनवा. याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, स्वप्नातलं घर पाहिजेत का, तुम्हाला कार पाहिजेत का, तुम्हाला बाईक पाहिजे का, तुम्हाला लोन फ्री लाईफ जगायचंय का, हे पहिल्यांदा बनवा. काय पाहिजे तुम्हाला, तुम्हाला वेकेशनला जायचंय का, फॉरेनला जायचंय का, तुम्हाला कोणती कार पाहिजे, हे सगळं लिहा. हां, सगळं लिहा, सगळं. कोणतरी पागलच असेल बघा, मी 1.5 लाखाचा मोबाईल घेतला आणि याच्यामध्ये ना, याच्यामध्ये माझी ड्रीम कारचा फोटो लावला, दिसतोय का? माझी वॉच आहे 75,000, याच्यामध्ये पण कारचा फोटो आहे, वॉलपेपर. कारण ते सकाळी उठता बसता मला तेच दिसलं पाहिजे, उठता बसता खाता पिता तेच दिसतं मला, दुसरं काही दिसत नाही. मग तुम्हाला पण तुमचे स्वप्नच दिसले पाहिजेत. मला माणूस सगळ्यात जास्त काय पाहतो बरं दिवसभरामध्ये? मोबाईल. फोन आला तरी मोबाईल, माझा फोन आला तरी मला ती कारच दिसते. उठता बसता झोपता मला ती कारच दिसते, आणि ती येणार लवकरच. मग तसे जे स्वप्न आहेत ना तुमचे, हे तुमच्या डोळ्याला वारंवार दिसले पाहिजे. हॅलो, स्वप्न झोपणारे नसतात, स्वप्न झोपून न देणारे असतात. काय असतात? आज गणेश सरांचा व्हिडिओ कोणी लोकांनी पाहिला बरं? गणेश सर, तान्या सर, अमोल सरांचा ग्रुपला टाकलेला फ्रीडमला पाहिला का? कोणी कोणी पाहिला? किती वाजता निघाले बरं ते? बाबाजी सर किती वाजता निघाले? अनम्यूट 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 करून बोला, अनम्यूट. आवाज आवाज नाही तुमचा. किती वाजता निघाले? कोणी पाहिलं का नाही अजून? किती वाजता आते सर? 3:15 3:30ला. 3:15 वाजता, 3:30 वाजता. की तू कुठे निघालेत? नागपूरला. नागपूरला उद्याच्याला सीओ आहे, नागपूरला. प्रोग्राम आहे का नाही? कळलं का? याला म्हणतात स्वप्न. 3:15ला ग्रुपला सरांनी व्हिडिओ पण टाकलाय, फ्रीडम ग्रुपला. याला म्हणतात काय माहिती का, ध्येयाच्या पाठीमागं पण. मग आता असं आहे का त्यांना कार घ्यायची म्हणून पाहू राहिलेत? ऑलरेडी मर्सिडीज आहे, जी लोकांची स्वप्नातली कार आहे, ती कार आहे ऑलरेडी, त्याच कारमध्ये चाललीत. पण विचार करा, म्हणजे कामाला किती पॅशनेट आहेत. आता हे पुढे बोलूयातच आपण, पण हे विजन बोर्ड लिहून काढा. त्यानंतर फोकस अर्जुनासारखा ठेवा. फोकसचं फुल फॉर्म काय बा? फॉलो वन कोर्स अंटिल सक्सेसफुल. म्हणजे काय? फॉलो करा वन कोर्स अंटिल सक्सेस. अर्जुनाला काय दिसत होता? फक्त पक्षाचा डोळा. काय दिसत होता? फक्त पक्षाचा डोळा. मग त्याचा फोकस तुमचा क्लिअर पाहिजे. मला काय पाहिजे? काही लोक फोकस डायवर्ट असतात. फोकस डायवर्ट म्हणजे कसे? फिरता फॅन असतात. घर, पोरं, सगळं घरचे नातेवाईक, रिलेटिव्ह, शेजारचा पाजारचा नातेवाईक. मग त्याला आठवतं अरे आपण सनीच पण करतो, हां हां सनीच सनीच. 1-2 दिवस सनीच, परत सारी दुनिया फिरून येणार ते. फोकसच क्लिअर नाही. फोकस जर क्लिअर असेल, तुम्हाला ते घोड्याला काय लावलेलं असतं बरं? अशा झापड्या माहिती का तुम्हाला? रेसिंगच्या घोड्याला काय लावलेल्या असतात? अशा झापड्या. का बरं? त्याला दुसरं काही दिसत नाही, त्याला फक्त समोर दिसावं म्हणून. कळलं का? मग तशा झापड्या लावल्या पाहिजेत आपण. आपल्याला फक्त दिसलं काय पाहिजेत? आपलं ध्येय. काय दिसलं पाहिजेत? आपलं फक्त ध्येय दिसलं पाहिजेत. सेट प्रायोरिटी. प्रायोरिटी सेट करा.
मला बिझनेससाठी किती वेळ द्यायचा आहे, 4 तास द्यायचे, 5 तास द्यायचे, मला शिकायला किती तास द्यायचा आहे, मला दररोज सकाळ संध्याकाळी 1 तास मला लर्निंगसाठी द्यायचा आहे, बिझनेस शिकण्यासाठी घ्यायचा आहे, मला स्वतःला डेव्हलप करण्यासाठी द्यायचा आहे, मला प्रायोरिटी माझ्या सेट करायच्यात. मला सांगा, जॉबमधनं स्वप्न पूर्ण होऊ शकतात का? नाही. मित्रांमध्ये बसून मित्रांच्या कट्ट्यावर नाही. लग्नाला जाऊन, बड्डेला जाऊन, मौतीला जाऊन, पाहुण्यांना खुश करून, नवऱ्याला खुश करून, बायकोला खुश करून स्वप्न पूर्ण होणार आहेत का? स्वप्न कुठून पूर्ण होणार आहेत? बिझनेसमधनं, सनेजमधनं. मग प्रायोरिटी कुठे दिली पाहिजेत? कुठे दिली पाहिजेत? नाही सर, मी जरा आता फक्त हा महिना थोडासा पॅक आहे, जरा रिलीज झालो ना, मग बघा मी कसं काम करतो. एकदा पोरांचे पेपर संपते, बघा मी कसं काम करतो. असे 40 वर्ष झालेत भाऊ, असे 10 वर्ष गेलेत पाठीमागची निघून, हेच म्हणून म्हणून चेंज झालं काही नाही. त्यामुळे प्रायोरिटी सेट करावं लागेल, डिसिप्लिनमध्ये यावं लागेल. प्रायोरिटी सेट करणं लय गरजेचं आहे. आज तुम्ही रस्त्याने चाललेत, कशाने चाललेत? रस्त्याने. बालेर सर, रस्त्याने चालले तुम्ही, तुमच्या हातामध्ये एक 10ची नोट, एक 100ची नोट, एक 500ची नोट आहे. 2000ची नोट आता बंद झाली, ही थोडी साईडला ठेवा. पण 10ची नोट आहे, 100ची नोट आहे आणि 500ची नोट आहे. आता 2000च्या जागी 200ची नोट पकडा. आणि नोटा पडल्या, वारा आलं आणि पडल्या नोटा. सगळ्यात पहिले कोणती नोट उचलणार बरं तुम्ही? कितीची नोट उचलणार? 500ची? काही लोक 10ची नोट उचलतात. 10ची म्हणजे काय माहिती का? 10 रुपयाचा जॉब. नोट कोणती उचलणार आपण? 500 रुपयाची. प्रायोरिटी कशाला देणार? मोठ्याला. मग जिथून स्वप्न पूर्ण होऊ शकतात त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे की नाही? हॅलो, दिली पाहिजे की नाही? व्हिडिओ बंद असणारे लोक दिली पाहिजे की नाही? कशाला दिली पाहिजेत? मोठ्या नोटीला. मग सेट प्रायोरिटी सेट करा. हां, तुम्हाला एक जण माणूस आहे, राहुल सर, दररोज 86,400 रुपये देतोय. किती रुपये? तुमच्या अकाउंटला दररोज किती रुपये येऊ राहिले? 86,400 रुपये. हां, 86,400 रुपये येऊ राहिलेत, बरोबर? 86,400 रुपये येऊ राहिले. हां, मग प्रत्येक सेकंदाला काम करतो आपण किती रुपयावालं? 10 रुपयावालं का 2,000 रुपयावालं? 10 रुपयावालं. कशावालं? 10 रुपयावालं. एखादा माणूस जर 86,400 रुपये तुम्हाला दररोज देतो, त्यातले 2-3,000 रुपये खर्च झाले, पडले, हरवले, तर तुम्ही बाकीचे पैसे फेकून द्याल का? समजा 6,400 रुपये पडले, मग 80,000 रुपये फेकून देणार का? मग तसे काही लोक असतात, काही लोकांचे दिवसभरामध्ये 86,400 86,400 तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दररोजची मिनिट भेटतात, सेकंद भेटतात. आणि त्याच्यामधले काही लोकांची 1-1, 2-2 तास खराब झाले म्हणून ते अख्खा दिवस खराब करून टाकतात. नाही, माझा सकाळी मूड ऑफ झाला, नाही तर मी प्लॅनला जाणार होतो, नाही तर मी प्रोडक्ट शेअरिंगला जाणार होतो, पण घरात असं असं झालं, मग माझी बुद्धीच नाही चालली, मग माझं डोकं जरा दुखायलाच लागलं, मग मी झोपलो. पैसे गेले ना तर पैसे कमावता येतात, पण जर वेळ गेला तर वेळ कमावता येत नाही. हॅलो, 10 लाख रुपये जर तुम्हाला आले ना तर ते आज ना उद्या खर्च होणार आहेत, पण गेलेले 10 दिवस हे परत कधीच येणार नाहीत. समजतंय का? त्यामुळं प्रायोरिटी टायमाला सगळ्यात जास्त द्या, वेळेला सगळ्यात जास्त महत्त्व द्या. कशाला? सगळ्यात जास्त वेळेला महत्त्व द्या. बर्निंग डिझायर पाहिजे तुमच्याकडे, एक ज्वलंत इच्छाशक्ती पाहिजेत. काय पाहिजेत? बर्निंग डिझायर पाहिजे, एक ज्वलंत इच्छाशक्ती पाहिजेत. तर त्याच्यावर तुमचा मोठ्या लेवलला बिझनेस होऊ शकतो, बरोबर? बर्निंग डिझायर बघा बरं, हे कोण आहेत? किती लोक यांना ओळखतात? पाहिलं की यांना? यांचा व्हिडिओ पाहिला का? यांचं नाव आहे लता भगवान खरे, वय वर्ष 61. आपलं ऑलरेडी मीटिंगचं टायमिंग झालेलं आहे, तरी पण एक 5 मिनिटं, अजून एक 10 मिनिटं मी बोलणार. किती लोक ऐकायला तयार आहेत? अजून फक्त एक 10 मिनिटं. चलो काय. बर्निंग डिझायर, हे बघा, हे लता खरेत. ह्या कोण आहेत? लता खरे. यांचे मिस्टर हॉस्पिटलमध्ये आजारी होते. यांचे मिस्टर, यांनी पहिल्यांदा जर पाहिलं गेलं तर इकडे तिकडे भरपूर ठिकाणी त्यांना दाखवलं, शेजारच्या पाजारच्याकडे पैसे उसने घेतले आणि त्यांना नेलं हॉस्पिटलमध्ये, तरी पण त्यांचा आजार बरा व्हायना. नंतर त्यांनी त्यांना बारामतीच्या हॉस्पिटलला नेलं. तिथे गेल्यावर कळलं की त्यांचं मोठं ऑपरेशन करावं लागलं आणि मोठं ऑपरेशन करण्यासाठी पैसे लागू राहिले. करावं तर करावं का? पैसेच नाहीत. नातेवाईक पैसे द्यायना, घरचेच पैसे द्यायना, शेजारच्या पाजारच्या थोडीफार जेवढी मदत होऊ शकत होती त्यांनी तेवढी केली, पण आता यांच्याकडनं यांना अजून पैशाची गरज लागत होती. आता करायचं काय? ह्या का टपरीवर बसल्या चहाच्या, तिथं त्यांनी पाहिलं पेपर, आणि ते पेपरमध्ये होतं मॅरेथॉन. जे मॅरेथॉन जिंकणार त्यांना तेवढे पैसे भेटणार.
तिला त्या अख्ख्या पेपरमध्ये त्या लेडीजला, त्या माऊलीला काहीच दिसलं नाही. तिला फक्त एकच दिसलं, म्हणजे काय माहिती का ते? तिला फक्त एकच दिसलं, ती म्हणजे ती मॅरेथॉन. काय दिसली? ती मॅरेथॉन. लुगड्यावर आजी त्या मॅरेथॉन रेसमध्ये गेली. तिच्यासोबत कोण होते लोक, तिच्यासमोर कॉम्पिटिटर, जे 8-8, 10-10 वर्षापासून रनिंगची प्रॅक्टिस करतात, ते ज्यांच्याकडे स्पोर्ट्स शूज आहेत, स्पोर्ट ट्रॅक आहेत, चांगली एनर्जी ड्रिंक आहे. आणि ही आजी लुगड्यावर त्या मॅरेथॉनमध्ये गेली आणि पळवली, पळली, पळली, पळलीच नाही सत्यम सर. ती पळून 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 त्या लेडीजनी, त्या माऊलीनी ती रेस जिंकली आणि फर्स्ट प्राईज विजेता झाली. तुम्ही गुगलला, युट्यूबला नाव टाका लता खरे, स्क्रीनशॉट काढून घ्या, सर्च करा लता खरे स्टोरी, तुम्हाला पेटन पाहायला युट्यूबला. स्क्रीनशॉट काढायचा आणि मीटिंग संपल्याच्या नंतर लता खरे म्हणून युट्यूबला सर्च करा. 61 वर्षाची आजी रनिंग मॅरेथॉन चॅम्पियन झाली. का बरं? फक्त एक गोल दिसत होता, फक्त एक बर्निंग डिझायर होतं, फक्त एक आग लागलेली होती. तिला त्या रेसमध्ये तिला दिसत होतं, मी पाहणार 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 आणि मी जिंकल्याच्या नंतर मला नवरा भेटणार आहे. हे बर्निंग डिझायर आहे. याला म्हणतात काय? इच्छाशक्ती. याला म्हणतात ज्वलंत इच्छाशक्ती. म्हणजे पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे, मागताय तो मागताय बस. समजते? काय होती कामयाबी की तडप. समजते? लर्निंग करावं लागेल, शिकावं लागेल तुम्हाला. लर्निंग केलंच होणार. रेडी टू चेंज. शिकल्याशिवाय होणार नाही. नॉलेज स्किल, नॉलेज जर पाहायला गेलं, नॉलेज ऑफ स्किल काच तर बढाना होगा. तुमच्यामध्ये जे नॉलेज आहे, आतापर्यंत तुम्ही जे पैसे कमवू राहिलेत, तेवढेच तुमच्याकडे नॉलेज आहे. मी जर आज महिन्याला 1.5-2 लाख रुपये कमवू राहिलो, म्हणजे 1.5-2 लाख रुपये कमवण्याचंच नॉलेज आहे माझ्याकडे. मला जर 5 लाख 10 लाख मला महिन्याला कमवायचं असेल, तर मला माझ्या स्वतःमध्ये अपडेट करावं लागेल, मला स्वतःला चेंज करावं लागेल, मला स्वतःतलं स्किल डेव्हलप करावं लागेल, मला पुस्तकं वाचावं लागतील, मला व्हिडिओ ऐकावं लागेल, वेगवेगळ्या ट्रेनरचं मला ऐकावं लागेल. दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग ना, तर हे सगळ्या गोष्टी सोडून मला माझ्या स्वतःवर काम करावं लागेल. समजते? रेडी टू चेंज. स्वतःला चेंज करावं लागणार. कन्सिस्टन्सी, बिझनेसमध्ये सातत्य ठेवावं लागणार. सातत्य लय गरजेचं आहे बिझनेसमध्ये. ह्या पॉईंट आहेत सक्सेसच्या, कीज आहेत, ह्या चाव्या आहेत, ह्या 10 कुलपं येतं, त्या 10 कुलपांच्या 10 चाव्या सांगतो मी तुम्हाला. हे 7 कन्सिस्टन्सी, कन्सिस्टन्सी ठेवावंच लागणार तुम्हाला बिझनेसमध्ये. सातत्य. एक बघा, ते दगडावर आहेत ना, एक आहे ना थेंब, जो पाण्याचा, तो सातत्याने पडून 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 आहे ना, त्या दगडाला पण काय होतात, भेगा पडतात. मान्य करताय का बरं? ती ताकद असते कशाची माहिती का? ती ताकद असते कशाची माहिती का? त्या पाण्याची नसती, ती ताकद असते त्या पाण्याने, त्या सातत्याने, सातत्याने सातत्याने त्या दगडावर तो पडत राहतो, त्याच्यामुळे त्याला भेगा पाडतात, त्याला खड्डा पडतो. ही कन्सिस्टन्सी ताकद आहे. कशाची? सातत्याची. टॅलेंटेड लोकाला कन्सिस्टन्सीच हरवती. हॅलो. जेवढे लोक टॅलेंटेड तुम्हाला दिसणार ना, जे लोक लय हुशार आहेत, त्यांना हरवण्याचं एकच शस्त्र आहे, ते म्हणजे तुमच्या जर कन्सिस्टन्सी असेल तर तुम्ही कोणालाही मागे टाकू शकता. सातत्य लय गरजेचं आहे बिझनेसमध्ये. सातत्य. काय? हे बघा, दगडात थेंबाचं उदाहरण दिलं तुम्हाला मी. बरोबर? दगड असं एक एक बाटली घ्या आणि ते बाटलीभर पाणी त्यात टाका बरं. काय होईल? खड्डा पडेल? नाही ना. पडेल का? एक नदी आहे आफ्रिकेमध्ये, ॲमेझॉनची नदी. माहिती किती लोकांनी ऐकली? ऐकली का? जगातली सगळ्यात लांब नदी आहे. जगातली सगळ्यात लांब नदी आहे. तिथे दररोज एक पावसाचा थेंब प्रत्येक 4 ते 5 सेकंदाला एक पावसाचा थेंब पडतो. आणि तो हजारो करोडो वर्षापासून पडतोय. जगातली सगळ्यात लांब नदी झाली, त्याला म्हणलं जातं ॲमेझॉनची नदी. हजारो करोडो वर्षापासून एक पाण्याचा थेंब फक्त पडून 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 ती नदी तयार झाली. याला ताकद याची कन्सिस्टन्सीची. एक बार नाही, बार बार करते रहना. कॉन्फिडन्स, इंटिव्हिजम पाहिजे का नाही? मी अशी मीटिंग, नमस्कार भावी भवतानांचं तुमचं सगळ्यांचं या मीटिंगमध्ये मी स्वागत करतो. आजची मीटिंग आपली आहे ड्रीम बिल्डवर. आणि ड्रीम बिल्ड करणं लई गरजेची आहे. स्वप्न पूर्ण करायची ताकद आहे. स्वप्न पहा. असं जर मी मीटिंग घेतली तर, कॉन्फिडन्सली नाही घेतली, इंथुझिझमनी नाही घेतली, तर किती लोक राहतील? काही लोक तर आत्ताच गावले असते. काही लोकांनी मीटिंग चालू झाल्या, मी लोकांना फोन केले, अरे मीटिंग चालू करेक्ट हो लवकर, किती भारी मीटिंग चालू माहिती तुला. असे काही लोकांनी मीटिंग चालू झाल्यावर फोन केले असेल लोकांना. हॅलो. केले असेल का नसेल? मग कॉन्फिडन्स पाहिजेत. काय पाहिजेत? कॉन्फिडन्स, इंथुझिझम पाहिजेत, एनर्जी पाहिजे तुमच्यामध्ये. बोलताना, प्लॅन देताना, समोरच्याला प्रोडक्टची माहिती देताना कॉन्फिडन्सली समोर छाती ठोकून नाही दिलं पाहिजे फक्त. हा मी घेतो, मी विश्वास घेतो त्या प्रोडक्टचे रिझल्ट घ्या, नाही आले तर मी असा, असे नाही, पण एक समोरचे त्याला ट्रस्ट तुम्हाला देता आला पाहिजे, कॉन्फिडन्स देता आला पाहिजे. काय देता आला पाहिजे? कॉन्फिडन्स देता आले पाहिजेत. कॉन्फिडन्स हा तुमच्यामध्ये पाहिजेत. आणि हा येत नसतो. हॅलो, हा तयार करावा लागतो.
ते बाजारामध्ये 5 रुपये किलोच्या मेथीवाणी भेटत नाही तुम्हाला, कोथिंबीरवाणी भेटत नाही, 10 रुपयाच्या गड्डीवाणी भेटत नाही. तो तयार करावा लागतो. तो तयार होत असतो कशामधनं माहिती का? तुम्ही जे नॉलेज घेताय त्याच्यामधनं, तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवताय त्याच्यामधनं. शेअर युअर इन्थुझम टू कनेक्ट विथ पीपल. नवी गोष्ट ॲटिट्यूड. हे ॲटिट्यूड पण तुमच्याकडे लय मोठा पाहिजेत. जंगलाचा राजा कोण आहे बरं? जंगलामध्ये कितीतरी प्राणी, सगळ्यात फास्ट पाहणारा प्राणी कोणता आहे? सगळ्यात फास्ट पळतो तो हरिण, चित्ता, आहे का नाही? बुद्धिमान प्राणी कोणता आहे? सगळ्यात बुद्धिमान माकड. झाडावर पण फास्ट कोण पळतं? खारुताई, माकड, बरोबर का नाही? पाण्यामध्ये सगळ्यात फास्ट कोण पळतं बरं? मासा, आहे का नाही? सगळ्यात स्लो पळणार कोणतं आहे? कासव. सगळ्यात बारीक आकाराचा प्राणी कोणता आहे? ससा. सगळ्यात उंच कोण आहे बरं? जिराफ. सगळ्यात ताकदवान कोण आहे? सगळ्यात ताकदवान बलाढ्य हत्ती, आहे का नाही? पण तरी जंगलाचा राजा एका व्यक्तीला म्हणलं जातं, तो म्हणजे त्याचं नाव आहे सिंह, लायन. का बरं म्हणलं जातं? त्याकडे काय लय मोठे दात आहेत, लय मोठी हाईट आहे, लय मोठं वजन आहे, लय फास्ट पळू शकतो, म्हणून त्याला म्हणलं जातं का काय म्हणलं जातं त्याच्यावर? त्याला का बरं जंगलाचा राजा म्हणलं जातं? कारण का बरं माहिती का? त्याच्याकडे एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ॲटिट्यूड. काय त्याकडं? ॲटिट्यूड. साहस, धाडस हे त्याच्यामध्ये कुठून 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 भरलेलं आहे. कशामध्ये? साहस आणि धाडस. पण काही लोक साहसी नाहीत, धाडसी नाहीत, आणि त्यांना पैसे पाहिजेत. नाही सर, मी ते आईने जर घेईन, पण मला विश्वास नाहीये, माझी इच्छा, मृत्यू झालाय. सर मी ते घेईल बरं का मॅक्स, पण माझा असंच विषय आहे थोडंसं, नाही का, मी जरा विचार करू राहिले, मी 6 महिने बघणार आहे थोडंसं ते कसं चालतंय, काय चालतंय. हॅलो. एक पोरग आहे सुवर्णा मॅडम. ते पोरग काय म्हणतं माहिती का? ते पोरग म्हणतं, मी काय म्हणतो माहिती का ते? मी माझ्या मित्रांचं लग्न झालं, मी लग्न करणार. नंतर मित्रांनी लग्न केलं, राहुल सर. नंतर तुषार सर, मित्रांनी लग्न केलं. तो म्हणतो, मित्राचा संसार 1 वर्ष नीट चालला ना, मग मी लग्न करेन. मित्राचा संसार 1 वर्ष नीट चालला. नंतर ते म्हणतो, मित्राला पोरं झाले ना, मग मी लग्न करेन. नंतर मित्राला पोरं झाली. ते म्हणतो, नंतर मित्रांचे पोरं शाळेत जायला लागली ना, मग मी बघतो कसं होते. मग पोरं शाळेत जायला लागली. ते म्हणतो, पहिले मित्रांचे पोरं आता मोठे झाले ना, थोडेसे 10वी-बिवीला गेले ना, मग मी लग्न करेल. मित्रांचे पोरं 10वीला गेले, आता त्याची पोरं लग्नाला आली. हा कशात गेला फक्त? वाट पाहण्यात. कशात गेला? वाट पाहण्यात. मग असे काही लोक आहेत वाट पाहू राहिले. एक माणूस आहे सुवर्णा मॅडम, त्यांनी गाडी घेतली, आणि तो काय म्हणतो माहिती का? त्याने गाडी घेतली, तो म्हणतो, मी नवीन गाडी घेतली आणि 9 महिने झाले घराच्या बाहेर नाही काढली. त्याला म्हणलं का बरं? ते म्हणतो, जोपर्यंत ह्या जी माझा रोड आहे त्या रोडचे सगळे खड्डे भरून नाही निघणार, जोपर्यंत सगळ्या सिग्नल हिरवे नाही होणार, जोपर्यंत सगळे माणसं घरात नाही जाणार, जोपर्यंत मोकळा रोड नाही होणार, तोपर्यंत मी गाडी नाही घराच्या बाहेर काढणार. वाट बघू राहिले ते. मग असे काही लोक आहेत वाट बघू राहिले, सगळं चांगलं झालं मग मी करेल. सगळं चांगलं होत नसतं. गाडीचा परफेक्ट ड्रायव्हर माणूस ना ट्रॅफिकमध्येच होत असतो. काय वाटतं तुम्हाला? परफेक्ट ड्रायव्हर कधी होत असतो? ट्रॅफिकमध्येच. ते म्हणतो, मोकळ्या मैदानात मी गाडी चालवणार फक्त, मला पॉझिटिव्ह व्यक्ती भेटला पाहिजे फक्त, मग मी बिझनेस करणार. हॅलो. सगळे लोक येणार आहे, अगर फुल आहे तो काटे होंगे ही. तुमची चहा आहे गुलाबाचं फुल पाहिजे तर तुम्हाला काटे लागणारच. तुमची चहा आहे, तुम्हाला कमळ पाहिजे तर चिखलात जावाच लागणार, तुम्हाला रेंदाडीत जावाच लागणार. समजतंय का? मग ॲटिट्यूड तुमचा लय मॅटर करतो. ॲटिट्यूड हा फार मॅटर करतो. ॲटिट्यूड हे आपण नंतर नंतर बोलूयात. आणि त्यानंतर प्रिसिअरन्स, बरोबर, हे पाहिजे. छोडणं नाही, नेवर गिव अप. नेवर गिव अप, हार नाही मानणं. काय नाही मानणं? लढगे तो भी जितोगे. हार मानायची नाही, हार मानायची नाही, हार मानायची नाही, हार मानायची नाही. हॅलो. मग वाय पीपल, सम पीपल इज डायरेक्ट सेलिंगमध्ये, बिझनेसमध्ये का फेल होतात? डायरेक्ट सेलिंगमध्ये का बिझनेसमध्ये लोक फेल होतात? डायरेक्ट सेलिंगमध्ये फेल होण्याची कारणं काय? सगळ्यात पहिले 2-3 हप्त्यात चालायला पाहिजेत, काहीच नाही करावं लागलं पाहिजे इत्यादी, या अशा अवास्तव अपेक्षा असतात. कमी प्रवेश खर्च. काही लोकांनी बिझनेस सुरुवात केला, असं होम शॉपिंग नसती मारलेली, सनीश कॉर्नर नसतो मारलेला, बिझनेस नसतो स्टार्ट केला, आणि त्यांना असं वाटतं नाही माझा बिझनेस झाला पाहिजे. कसं काय शक्य? हा शक्य होऊच शकत नाही. त्यामुळे लोक कॉस्ट, कोणी पण येतो खरेदी करतो, महत्वाची नाही फक्त. काही गुंतवणूकच नाही, हे बिझनेसमध्ये बाहेर पाडायचे मार्ग आहेत. हे फोकस, त्यानंतर फोकसचा अभाव, लास्ट प्रायोरिटी बिझनेसला देतात. शिकण्याची तयारी नसते त्यांची. मी करू शकत नाही, मला तर जमणार नाही, मला बोलता येत नाही, माझं शिक्षण कमी आहे, हे माझं काम नाही, अंथरून बघून पाय पसरू, या अशा चुकीच्या धारणा त्यांच्या मनामध्ये बसलेल्या असतात घर करून. त्याच्यामुळे त्यांच्याकडून बिझनेस होत नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काम होत नाही.
या अशा चुकीच्या धारणा ते घेऊन बसतात. 3 मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सगळ्यात पहिले काय, फेअर. लोक काय म्हणतील, मला जमलं नाही तर, कंपनी बंद झाली तर, माझं नुकसान झालं तर, हे फेअर डिलीट करावं लागेल. फेअर हा डिलीट करावाच लागणार. आज बघा बरं, एक हत्तीचं पिल्लू आहे, हत्तीच्या पिल्लूला साखर दंड्याने पायाला बांधा, साखर दंड्याने पायाला बांधा, ते बाहेर नाही येऊ शकत. त्यांनी लय लहानपणी तोडायचा प्रयत्न केलेला असतो, लय लहानपणी तोडायचा प्रयत्न केलेला असतो, त्याचा पाय रक्त भांबा होतो, ते तोडू शकत नाही. तो तोडू शकत नाही, ते ब्रेक करू शकत नाही. पण ज्यावेळेस ते हत्ती मोठं होतं, त्याला दोरीने बांधलं जातं, तरी पण तो हालत नाही. त्यांनी असा पाय जर खेचला ना, त्या लाकूड नाही, ते झाड उकडून बाहेर येऊ शकतं. पण तो अडकलेला त्या चेनमध्ये, त्या फेअरमध्ये, चुकीच्या पहिल्यांदा कुठेतरी चुकीच्या कंपन्यांमध्ये काम केलेलं असणार आहे. कुठेतरी असं वाटतंय की त्यांनी कुठेतरी एक ठिकाणी काम केलं होतं. फेअर नाही सर, मी याच्या आधी बिझनेस एक केला होता, त्याच्यामध्ये लई लोकांचं नाव खराब झालं होतं, मला लोकांनी बिझनेसमध्ये पैसे दिले, ते इन्व्हेस्टमेंट प्लॅन केला होता, मग मला आता भीती वाटते. हा फेअर बसलेला आहे. या जुन्या चैनी तोडावं लागतं, जुन्या बॅड्या तोडावं लागेल. हॅलो, बीडी तोडावंच लागेल. बीडी तोडत नसेल, त्याच्या पायाला किंवा ज्या हाताला बीडी बांधली, तो हात तोडावा लागेल, पण चालावं लागणार. नाही तर तुम्हाला काय वाटतं, त्या बीडीला थांबून थांबून तिथंच मूठ करून जाणार का नाही, आज ना उद्या? त्यावर फेअर हा डिलीट करावा लागणार. फेअर ऑफ फेल्युअर, फॉरगेट एव्हरीथिंग अँड रन आवर फेस एव्हरीथिंग अँड राईज. द चॉईस इज युअर्स. ट्रस्ट, ट्रस्टची बीडी तुम्हाला बांधावं लागणार, विश्वासाची बीडी. कशाची? विश्वासाची बीडी तुम्हाला बांधावं लागणार. विश्वासाची गाडी जशी चालवतो ना आपण विश्वासावर, तशी बीडी तुम्हाला विश्वासाची बांधावं लागणार. बरोबर? ट्रस्ट आपण कशावर ठेवतो बघा बघा बरं. हे आज सर्कसमध्ये तुम्ही पाहतात का, हे लोक ट्रस्टवर पाहतात, आहे का नाही? ट्रस्टवर उड्या मारतात एवढं वरून वरून. कशावर असतो फक्त विश्वास, ते म्हणजे ट्रस्टवर. आज तुम्ही रेल्वेने प्रवास करता, रेल्वेचे कितीतरी ऍक्सिडेंट झालेत. जे रोडने प्रवास करतात त्या रोडवर कितीतरी लोक एक्सपर्ट झालेत, तरी पण विश्वासाने गाडी चालवता, विश्वासाने जाता. बसने प्रवास करत असेल तर बसच्या कधी कंडक्टरचा, बसच्या जो ड्रायव्हर आहे त्याच्या तोंडाचा आपण कधी वास घेऊन बसलो का? सर बघू द्या, तुमच्या तोंडाचा वास बघू द्या आम्हाला, तुम्ही गाडी पिलेली बिलेली तर नाही ना? कशावर चालवतो आपण? ट्रस्ट, विश्वास. मग तसा विश्वास तुम्हाला बिझनेसवर ठेवावा लागेल. एक विश्वास ठेवावा लागेल. मी आता एक जमिनीमध्ये बी लावलंय, म्हणजे सनेजमध्ये मी माझा आयडी क्रिएट केलाय, हे आता याला खतपाणी घालायचं, मला याचा वटवृक्ष करायचं नाही, येणार का आज मला याची फळं भेटणार आहेत. बरोबर? आज बघा बरं, याच्यामध्ये उदाहरण आहे बघा. ट्रस्ट, सदैव संदेह करने वाली व्यक्ती के लिए प्रसन्नता ना इस लोक में है ना कहीं और. जे लोक कंटिन्युअसली संदेह करत राहतात ना, संदेह, मग त्यांच्या लाईफमध्ये नुसता संदेह पडलेला आहे, ते लोक लवकर विजयी होऊ शकत नाही, किंवा त्या व्यक्तींना प्रसन्नता कुठेच नाही भेटणार. नाही तर ना भूलोकात, ना यमलोकात, ना इंद्रलोकात, ना ब्रह्मलोकात, कुठेच नाही भेटणार. मग ट्रस्ट, आपको आपकी मेहनत परिणाम पर अटूट विश्वास भरोसा होना चाहिए. डाऊट किल अचिव्हमेंट. डाऊट्स आहेत ना, अचिव्हमेंटला किल करून टाकतात. काय? डाऊट्स, क्वेश्चन मार्क, हे अचिव्हमेंटला काय करून टाकणार आहे, तुमच्या डिलीट करून टाकणार आहे. समजतंय का? त्यामुळे अचिव्हमेंटला किल करायचं जर नसेल तर ट्रस्ट ठेवा, ब्लाइंडली विश्वास ठेवा, पॅशनेट राहा बिझनेसमध्ये. काय राहा? पॅशनेट राहा. कौन कौन छलांग मारने के लिए तैयार है? हेलो, कौन कौन छलांग मारेगा? कौन कौन छलांग मारेगा? साला तोड़ देंगे, फोड़ देंगे, कुछ भी करेंगे, पर सनेज में अचिव्हमेंट करेंगे. जर तुम्ही सिल्वर नसताल तर सिल्वर व्हा, फास्ट, लवकरात लवकर सिल्वर व्हायचं टार्गेट ठेवा, तुमच्या सिनीकडनं ठेवा. कारण का बरं माहिती, बिगिनर बिलो. सिल्वर म्हणजे काय असं माहिती आहे? बिगिनर सिल्वर मग तो असतो आयसीयू मध्ये, त्याचं इन्कम जास्त नसतं. सिल्वर झाल्याच्या नंतर 8 ते 12 हजार इन्कम लागतं. पण जर तुम्ही एलजीबी मेंटेन करता तर 15,000 ते 1 लाख कमवता. आणि ड्रीम इन्कम म्हणजे 1 लाखाच्या वर, 1 लाखाच्या वर 10 लाख रुपये ज्या मध्ये कमवतात ते. मग त्याच्यामुळे छलांग मारा, लवकरात लवकर आयसीयू फेजमधून बाहेर या. बरोबर? आणि मला असं वाटतं, छलांग मारायला तयार आहात तुम्ही, छलांग मारायला तयार आहात तुम्ही, छलांग मारायला तयार आहात ना सगळेजण? हॅलो, व्हिडिओ चालू करा बरं 1 मिनिट. किती लोक आहेत जे आजपासून आता उतरणार, एक स्वप्न पूर्ण करायच्या ध्येयाने काम करणार, म्हणजे करणार, म्हणजे करणार, म्हणजे करणार, म्हणजे करणार, म्हणजे करणार, म्हणजे करणारच. यस 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 यस, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. मी करणार, मी करणार, मी करणार. आज मार्केटमध्ये लोकांना गरज आहे मित्रांनो, प्रोडक्टची गरज आहे, बिझनेसची गरज आहे लोकांना. आज आहेत ना पैशाची गरज आहे. आणि आज आहे ना, हॅलो, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, काय? डर लग रहा है, डर लग रहा है, हाँ डर लग रहा है खोने के लिए है क्या तुम्हारे पास? आज जाण्यासाठी काय तुमच्याकडं? 100-200 करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे, काय लय मोठे आहे का काय आहे? हॅलो, आणि मला असं वाटतं या कॉन्फरन्समध्ये, या झूम मीटिंगमध्ये जेवढे लोक कनेक्ट आहेत ना, आपल्याकडे आहेत ना जाण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे कमवण्यासाठी आपण इथं आलेलो आहेत. कायसाठी आलेलो आहेत? याच्यासाठी बिझनेसमध्ये आपण कशासाठी आलेलो आहेत? कमवण्यासाठी आलेलो आहेत. कशासाठी आलेलो आहेत? कमवण्यासाठी. बरोबर ना? म्हणजे कमवण्यासाठी जर आपण इथं आलेलो असेल ना, हॅलो, कमवण्यासाठी जर आपण इथं आलेलो असणार ना, कमवण्यासाठी, तर मला एकच कळतं, स्वतःतली इच्छाशक्ती जागी करा, ज्वलंत इच्छाशक्ती जागी करा. आणि जाण्यासारखं आपल्याकडे काहीच नाहीये. हा, जाण्यासारखं काहीच नाहीये, फक्त आता कमवणं आहे.
श्रीमंत व्यक्तीला श्रीमंत बनायला चान्स नसतो, कारण तो ऑलरेडी श्रीमंत आहे. पण गरीब व्यक्तीला श्रीमंत बनायचा सगळ्यात मोठा चान्स आहे, ती म्हणजे डायरेक्ट सेलिंग बिझनेस, ते म्हणजे सनेज कंपनी, ते म्हणजे ESSI सिस्टीम, ते म्हणजे आपलं एवढं मोठं सुंदर असं कल्चर. समजतंय? जाण्यासारखं काहीच नाही आपल्याकडं, फक्त कमवायचं आहे. फक्त काय कमवायचं आहे. त्यामध्ये एक डायलॉग आहे, मर तो उसी दिन गए थे जिस दिन मैं गरीब के घर में पैदा हुए थे. मेलो तर तेव्हाच आहे ज्यावेळेस गरिबीमध्ये जन्माला आलोय. कशामध्ये? आज तुमचे पोरं नको म्हणाल तुम्हाला, उद्या माझ्यासाठी काय केलंय. हॅलो, माझ्यासाठी काय केलं. माझ्या पप्पाकडे कार नाही, माझ्या पप्पाकडे घर नाही चांगलं, त्याच्या मित्रांकडे असणार चांगलं घर असणार, चांगली कार असणार, पण तुमच्याकडे नसणार. जर हे नसेल ना जर पाहिजे, तर सुरुवात करा. आत्तापर्यंत सिरियस झालेलं नसेल तर आत्ता सिरियस व्हा. आता उतरा, स्वतःला एक जागा करा. स्वतःचं एक आहेत ना आतमधला जो म्हणतात ना आत्मा परमात्मा, त्याला एकत्र करा, असं जागा करा, काहीतरी करायचं. साला माझा जन्म काय किड्या मुंग्यासारखा जगण्यासाठी नाही झालेला. साला मला ना आलोय तर काहीतरी क्रांती करून जायची. हजारो लोक आहे जगात जन्माला येतात, किड्या मुंग्यांसारखे मरतात, त्यांची येण्याने जाण्याला जगाला काही ढेकळ फरक नाही पडत. फरक कोणाला पडतो? त्याच्या स्वतःला पडतो. कोणाला पडतो? त्या स्वतःला पडतो. मग मला एकच कळतं, आपल्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अचिव्हमेंट करायची, स्वप्न पूर्ण करायचे, तर त्याच्यासाठी एकच आहे, टाईम कमी आहे, वेळ कमी आहे. टाईम इज अ मनी, टाईम इज अ मनी, टाईम इज अ मनी, टाईम इज अ मनी. स्वतःला एक जागा करा, स्वतःतली आतमध्ये एक इच्छा जागी करा. मी नाही करू शकत हे म्हणण्यापेक्षा मी करू शकतो हे म्हणा. मी कसं करू हे म्हणण्यापेक्षा मी कसं कसं करू हे बघा. हॅलो, किती लोक तयार आहेत? किती लोक तयार आहेत? आवाज आवाज अनम्यूट तुम्ही होऊ शकता, म्यूट अनम्यूट होऊ शकता. किती लोक तयार आहेत सर? त्याच्या तोडून टाकू, फोडून टाकू? Yes, हा? sir. Yes, sir. यस यस. Yes, yes. 100% तुमच्यामध्ये एनर्जी आहे. मला असं वाटतंय तुम्ही Yes, 100% तोडून टाकणार, फोडून टाकणार, Yes, मार्केट sir. फोडून टाकणार आणि खानदानामधले सगळ्या श्रीमंत व्यक्तींमध्ये आपल्याला यायचं. हॅलो, मी Yes, म्हणतो yes. खानदानामध्ये, गावामध्ये, तुमच्या एरियामध्ये सगळ्या श्रीमंत व्यक्तींमध्ये आपल्याला नाव यायचं असेल, Yes, yes, yes. यासाठी एकच ऑप्शन आहे डायरेक्ट सेलिंग. याच्यासाठी एकच ऑप्शन आहे बिझनेस. याच्यासाठी एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे सुंदर असा बिझनेस प्लॅटफॉर्म. हॅलो, काय आहे? आपला प्लॅटफॉर्म. आणि लय लोकांना संधी भेटत नाही, पण आपल्याला भेटलेली आहे. हॅलो, लय लोकांना संधी yes. भेटत नाही, पण आपल्याला भेटलेली आहे. होऊ शकतं. आता ह्या मीटिंगला आपण इथेच एंड करूयात आणि तुमच्यामधली इच्छाशक्ती जागी होणार आणि आजपासून तुम्ही उतरणार. ओके.